सोबत आग्रही भूमिका घेतलेली आहे। आणि पुढची बातमी येते ती अर्थातच नगर परिषद नगरपंचायत प्रचारासंदर्भातली। असं जसं आपण म्हणतोय की प्रचार आता शिगेला पोहोचलाय, पण त्याच वेळी या प्रचारामध्ये देखील एक दहशत पाहायला मिळते। दहशत आहे बिबट्याची। याचं कारण राज्यभरामध्ये ठिकठिकाणी बिबट्यांचा मुक्त संचार बघायला मिळतोय आणि त्यामुळे प्रचार कुठेतरी आखडता घ्यावा लागतोय। 7च्या आत घरात काही मंडळींना पोहोचावं लागतंय अशी स्थिती बघायला मिळते। अंधार पडल्यावर प्रचार सभांना जायला कार्यकर्ते घाबरतायत। मतदारही संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडायला तयार नाहीयेत। अशा प्रसंगी उमेदवारांवर भर उन्हात प्रचार करण्याची आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची वेळ आली आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनाही भर दिवसा सभा घ्यावी लागली। या दिग्गज नेत्यांनाही प्रचारात बिबटमुक्त परिसर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन द्यावं लागलं। आणि या निवडणुकीच्या प्रचारामध्येही बिबट्याचं सावट कसं आहे याचं धक्कादायक वास्तव आता एबीपी माझाने समोर आणलं। उमेदवार सर येतात, पण ते सकाळच्या वेळेसच येतात। ते संध्याकाळच्या टायमिंगला उमेदवार यायला येतात पण आपल्याकडे बिबट्याचा आवार इतका वाढला आहे की 6च्या नंतर उमेदवार यायला घाबरतोय। आम्हाला संध्याकाळी कुठेही परिसरात फिरता येत नाही आणि उमेदवार यायला खूप घाबरतात। आम्ही पण मळ्यात जाऊ शकत नाही 6च्या नंतर, घराच्या बाहेर पण पडू शकत नाही का तर बिबट्या कधी पण बाहेर येऊ शकतो। ऊसाची शेती वाढली आहे, तर सरकारने त्याचा विचार करावा। अंधार चालू झाला का इथं उमेदवार यायलाच मागते नाही, ते स्वतःच्या जीवाला घाबरतात आणि त्यामुळं ती माणसं आहेत ना 7:30-8 वाजले का घरी आरामशीर जातात आणि 9च्या पुढे इथं बिबट्यांचा इतका त्रास होतो का लहान पोरं, मोठी माणसं, म्हातारी माणसं ह्या लोकांना कडी लावूनच आम्हाला घरात बसावं लागतं। बिबटे जागवता का माणसाला जागवता? तुम्हाला जर माणसं जर जागवायची नसेल तर आम्ही मतदान करायला मोकळा नाही। दहशतीमुळे आम्ही सकाळी 7च्या पुढे घराच्या बाहेर आमची काही मंडळी शेतकरी पडत नाही। त्यामुळे वातावरणाची आणि परिस्थितीचा अंदाज या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही दिवसा सभा त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत। कारण शेवटी आता आज सुद्धा आम्ही इथं सभा करतोय आणि हिवरे या ठिकाणी नांदगावला आता 13 शेळ्या 4 वाघांनी झाले। अशी परिस्थिती आता आहे, पण त्याच्यावर पुढच्या 6 महिन्यामध्ये कायमचा बंदोबस्त करण्यात येतोय। आता बातमी पुण्यामधून। पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या निमगावात माळरानावर एका बिबट्याने कुत्र्याची शिकार केलेली आहे आणि त्यामुळे आता ग्रामस्थांमध्ये, तिकडच्या नागरिकांमध्ये काही प्रमाणात